सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव धर्मवीर संभाजी रोख मंडळ तहसीलदार गल्ली बेळगाव सहर्ष सादर करीत आहोत शिवचरित्रातील महत्त्वाचा प्रसंग. मिर्झा राजाने आपलं दात दाखवायला सुरुवात केली बघा. वय महाराज 5-5 हजाराच्या फौजा घेऊन सरदार पाठवल्या ती रयतेवर वय आणि आपल्या फौजा समोर आल्या तर न घाबरता जोर हात करून गडावर पिटाळून लावायचे हुकूम दिला. शकदम महाराज घोड्यांच्या टापाखाली स्वराज्य 5 चिल्लायला लागले बघा. रयतेचं काही खरं नाही महाराज. अहो ब्रह्मदेवाचा कमंडलू लवणला आणि त्यातनं जे पाणी सांडलं ती आपली करामाई फार गडूळ करून टाकली बघा त्याने. वय खंडेरायाच्या पिवळ्या दमक भंडारात नावून निघणारं जेजुरी फाटा आज रक्ताच्या चिंतोड्याने लाल भडक खाली महाराज. शकदम मिर्झा राजे थोडक्यात चुकले. तुम्ही एकटे यावयास हवे होता. तुमच्या सोबत आलेला तो दिलेर खान रोहिला महाभयंकर निष्ठूर शिवाय बादशाच्या मर्जीचा. तो तुमच्यावर अंकुश ठेवण्यासाठी झाला आहे. तो तुमच्या सोबत नसता तर आमचे मनोरथ केव्हाच पूर्ण झाले असते. ठीक आहे, या मिर्झा राजासहित त्याची जागा दाखवून देऊच चालली. महाराज यो मिर्झा हिंदू असून हिंदूंवर चाल करून आलाय बघा. अहो बादशाच्या शेजेवर आपल्या घरातली आबरू घालणार ही अवलाद महाराज मी संपवतो. मुळात सकट उचकटून टाकतो बघा. कुर्तोजी डोक्यात राग खाऊन घेऊ नका. संयम राखा. मिर्झा राजे शत्रू असले तरी सुद्धा उत्तम राजकारणपटू आहे. शब्दाचे सच्चे निष्ठेचे कडवे आहे. बुद्धिमान आहे. बघूया अशी ही माणसं भेटायला हवीतच. आपलाही कस लागतो. पालक तुमचाच आपल्याही लोकांना छापे टाकायला सांगा. जी महाराज. महाराज काय झाला महाराज? पुरंदराला येडा पडला. पुरंदराला पिढा पडला? महाराज ते मिर्झा जगसिंग आपली फौज घेऊन सासवड पोहोचरायला होती. तो दिलेर खान पोहोचला होता. आपल्या छावणीसाठी जागा शोधत असताना पुरंदरावर आपली फौज आली आणि बिजर टाकी त्यांच्यावर तुटून पडली. निसर्ग त्याला कापत सुटले आणि पसार झाले. सलामी त्याची मिळाली म्हटल्यावर तो दिलेर खान बिचिडला. त्याने आपल्याला सैन्याचा पाठलाग केला. सगळे पसार झाले. कोणी बी गावलं नाही. आपल्याला पाठलाग काय सोडला नाही. पाठलाग करता करता तो पुरंदराशी आला आणि महाराज त्यानं पुरंदराला येडा घातला बघा. बस मिर्झा राजे बस. 500 वर्षात उत्तर हिंदुस्थानात जे घडू शकलं नाही ते दक्षिण हिंदुस्थानात घडवून दाखवावं. मानवतेच्या सहिष्णुतेच्या संस्कृतीच्या उन्मत्त शत्रूंना त्याच्या मदांध तख्तावरून खाली खेचावं म्हणून आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहोत. गरिबांच्या घरातली नुकतीच वयात येऊ घातलेली तरुण मुलं आपणहून या घरातील खात उड्या घेत आहेत. स्वराज्यासाठी प्राणांची बाजी लावत आहेत. मातृभूमीच्या सार्वभौमत्वासाठी बलिदान करत आहेत. गोरगरिबांनी कष्टकरांनी शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताघामातून उभं केलेलं हे स्वराज्य त्या औरंग्याच्या झोळीत टाकण्यासाठी मिर्झा राजे आपण रात्रीचा दिवस करतात. नाही मिर्झा राजे आपणास आम्ही कदापि माफ करणार नाही. आजवर आपण राजपूत श्रीरामाचे वंशज म्हणून मान ठेवला. आता तो ठेवला जाणार नाही. मिर्झा राजे आम्ही तुम्हाला संपवणार. साम दाम दंड भेद कोणत्याही प्रकारे पण संपवणार. क्या नाम है तुम्हारा? बोलो. कुर्तोजी गुजर शिवाजी राजाचा मावळा. कुर्तोजी हे वेळा साहस करायची वजह स्वराज्यासाठी. तो ती मुघल सेना
आमचा मुलूक बेचिराग करतीया, आमच्या रजेतेच नागवतीया. ते बघवलं नाही. तुमचा राग आला म्हणून आलो मारायला. एक राजपूत म्हणून, एक हिंदू म्हणून आमचे महाराज तुम्हाला मान देतात, पण तुमच्यावर चढलेली हिरवी कुठं निघायला तयार नाहीत. अच्छा, मतलब शिवाजीला ह्याची कल्पना नाही तर हमें शकता की ही शिवाजीचीच योजना असते. त्यांची योजना, त्यांची झेप चुकत नाही मिर्झाराजं. आणि हे समजा हिंदुस्थान जाणतो. मी आमच्या महाराजांनी सांगायला गेलो असतो ना, त्यांनी मला जाऊ दिलं नसतं. सह्याद्रीला राजपुतांच्या रक्ताचा अभिषेक नकोय मिर्झाराज. राजपुतांचं रक्त सांडायचं नाही आम्हासनी. अच्छा, ही बात आहे. वाय, पाबळला पोचल्यापासून आमचं राज तुम्हाला पत्र पाठवून हेच सांगतात, पण तुम्ही मनालाच घेत नाही. खूप जब बहादुर सिपाही हो. देखो सिलेदार, आमची इच्छा आहे की तुम्ही आमच्या पदरी यावं. इनाम में जो चाहिए मांग लो. घोड़ा, पालखी, पतंग, हम बहुत खुश हैं. जो चाहे माझी गर्दन मारलीत ना, तर हे दोन हात तुमच्या समोर उंजळ नाही पसरणार. सिलेदार, निंजाराज, आम्ही डोंगर दऱ्यातली, दऱ्याखोऱ्यातली माणसं. एकच सांगतो, भिकेवरची अंडी शिकेवर नसती चढत. निंजाराज, तुम्ही स्वतःच बादशाह मारत करी. तुम्ही काय घ्यावं, आम्ही काय घ्यावं. बहुत खूब, बहादुर सिपाही हो. गसे, वीराजी, ये बहादुर मराठी सिलेदार है. ह्याला आमच्याकडून एक तलवार आणि एक घोडा बक्षीस म्हणून. सिलेदार आमच्याकडे आला तेव्हा चालत आला. जाताना घोड्यावर स्वार होऊन जा आणि मनात कोणतीही शंका धरू नका. आमचं खास पथक तुम्हाला तुमच्या सरहद्दीपर्यंत सोडायला येईल. जा सिलेदार. कशासाठी, काय वजह हे धाडस केलं पोर्तुगीराव? जवाब द्या. महाराज तुमच्या जीवाची तगमग बघवत ना, स्वराज्याची ही चाललेली नासाडी पण बघवत ना, म्हणून हे धाडस केलं. आणि या धाडसापोटी जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर माझं डोकं मारलं गेलं असतं, एवढंच ना महाराज. काही उन्हा अधिक वाटलं नसतं. पण महाराज मिर्झा हाती आला असता तर एका दिवसात फौज दिल्लीच्या वाट्याला लागली असती बघा. कुर्तोशीराव, पण हे करण्याआधी आम्हास विचारलं का नाही? तुम्ही जाऊ दिलं असतं सर राजा. एवढं कळतं आणि तरी कुर्तोशीराव, तुम्हावर आमची भिस्त. स्वराज्याची खूप मोठी कामं तुमच्या हातून व्हायची आहे. अहो, एका मिर्झा राजासाठी आपण स्वतः खर्ची पडावं हे तुमच्या मनात आलं तरी कसं? कुर्तोशीराव, एक संयम सोडला तर आपण आमच्याच योग्यतेचे, आणि म्हणूनच तुमच्यासारखा माणूस गमावणे आम्हाला मंजूर नाही. कुर्तोशीराव, आमचा तो डाव खेळून झालाय तो डाव. स्वराज्यासाठी, आमच्यासाठी स्वतःचं बलिदान करणारे बाजीप्रभू देशपांडे, शंभूसिंग जाधव, बांदल, शिवाकाशी, किती नावं घ्यावी? नाही कुर्तोशीराव, आमच्यासाठी बलिदान नको आहे आम्हास. कुर्तोशीराव, तेच करायचे असते तर आम्ही केव्हाच त्या मिर्झा राजावर चालून गेलो असतो, जाऊ शकत होतो. पण आम्ही मिर्झा राजा पाबळपर्यंत येताच 50 कोसांवर वकील पाठवला. का तर आम्हाला लढाई नको आहे. आम्ही लढाईला घाबरतो असे अजिबात नाही, पण त्या काही आम्हाला
जीवाभावाची माणसं गमवायची नाही. तुझ्या पुन्हा असा विचार करू नका. आणि अशा क्षणिक विचाराबाई स्वराज्य अडचणीत येईल असे काही करू नका. चुकलो महाराज, पुन्हा अशी गलती नाही व्हायची. येतो महाराज. असेच कुठं निघालात कुर्तोजीला? मल्हारी, कुर्तोजीराव, आपण स्वतःच्या घरादाराची पर्वा न करता तर मिर्झा राजावर चालून गेला. हा मोठा पराक्रम, मोठे प्रतापी का. म्हणूनच आपणास प्रतापराव हा किताब बहाल करण्यात येत आहे. आजपासून आपण प्रतापराव गुजर. भगतसिंग युवक मंडळ पाटील गल्ली बेळगाव आपल्या समोर सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत शिवाजी महाराजांची युक्ती अर्थात गनिमी कावा. शिवाजी महाराजांच्या वादळी पराक्रमानं विजापूर दरबारात एकच गोंधळ उडाला. बडी बेगम संतापून उठली आणि याचा परिणाम म्हणून अफजल खान 40,000 सैन्यासह स्वराज्यावर चालून आला. स्वराज्यावर पडलेलं सगळ्यात मोठं संकटाचा सामना कसा करावा याच विचारात महाराज आणि स्वराज्याची मुनसबी मंडळी एका विचारावर सहमत झाली. हे ऐकून जिजाऊ रागाने संतापून उठल्या. बोल विश्वास, आणखी काय ऐकायचं राहिलंय? बोल. ते फाटणे घुसला आणि तो राणीचा बजाजी मारताना आता साखळा दंड झालं. पॉझिटिव्ह आहे आणि गावाला विद्यार्थी ते सुटलं. तिच्या पावती नाही, आम्ही असं होऊ देणार नाही. चला. माझी एवढी उमर झाली पण असला तिरपांगडा सेनापती मी कधी पाहिला नाही. फिरंगोजी काका, त्याचं हे सगळं आकरीत चाललंय ते आपल्याला उघड्या मैदानात खेचण्यासाठी. कारण तिथं संख्या पळणं तो आपल्याला भारी आहे, पण आपली ताकद आहे सह्याद्री. त्यामुळे जो तो सह्याद्रीपर्यंत येत नाही तोवर आपल्याला थांबायला हवं. जी राजन, आपली संधी ताकद एक वाटली तरी 7,000च्या पुढे जात नाही राजन. मग काय म्हणणे काय आपले? तुर्तास तरी तह करून ही वेळ मारून द्यावी असं वाटतं. चढे ओढ्यानिशी राजांना कैद करायचा विडा उचललेला खान तहाने संतुष्ट होईल असे आम्हाला तरी वाटत नाही. रापत्री कशाला गप बसायचं? एक एक जण लाखांवर भारी पडू. की अहो अर्ध्या झटक्यात त्याचा चोरडा उडवू अशी मराठी मनगट आहे आपली. राजन, मला बी वाटतं आपण थोडा धीर धरावा. पण सला करावा हे काही मनाला गमत नाही. जरा पिकल्या केसाचा ऐका की. मला बी वाटतं या वरवंटा साम्राज्यावर फिरायच्या आधी काही परस्पर वाटाघाटी होऊन ही ब्यात टळली तर बरं होईल. म्हणजे राजमंडळाचा एकूण कल तह करण्याकडे असं समजायचं का आम्ही? स्वराज्य हितासाठी या काळात अन्य पर्याय दिसत नाही. ठीक आहे. आता काय राजमंडळाला तप करायचंय. समोर उभा ठाकलेला शत्रू कागदावरच्या पिंडी बांधून घालता येईल असे आमच्या मुत्सद्यांना वाटते तरी कसे? ज्यानं देवळं फोडली, आपल्या मानबिंदूंवर प्रहार केले, त्याचं मुंडकं छाटायचं सोडून त्याचा मांडणी करायचं, तहाचा झू मानेवर घ्यायचं.
ज्यांनी कधीच मराठी मुलखाच्या मानाची पर्वा केली नाही, त्या अफजल खानाच्या हाशमांनी घराघरात शिरून आपल्या लेकी बाळींची अब्रू लुटावी असं वाटतंय त्यांना. इतके शंख आहेत का ते? राग कसा येत नाहीये त्यांना? राग येत असेल रावसाहेब, पण इतक्या वर्षांच्या गुलामगिरीत पाळलेल्या अत्याचारामुळे कदाचित त्यांची मनं आमच्या काळजीने तर सुचवत असतील. सेवा, आम्ही आई आहोत तुमची, आम्हाला का तुमची काळजी नाही? पण पित्याचा अपमान, थोरल्या बंधूंचा बळी तुम्ही विसरला? किंवा तुमच्याकडून तरी आम्ही अपेक्षा बाळगायची का नाही? का तुम्ही सुद्धा आमचा संताप वाजोटा ठरवणारा? आम्ही येतो. खरखर आवाज झाला, चिलखत वतोय अंगाला, असे हे शब्द शाहिरांनी इतिहासाच्या पानावर अमर केले. पण या चिलखताच्या मागची युक्ती, चाचणी आणि प्रयोग महाराज यांच्या मनात सतत गुंतू लागली होती. जिजाऊंच्या संतापानंतर महाराज कासावीस झाले होते. त्यांच्या अंतरात्म्यात जणू फक्त एकच चाहूल लागली होती, ती म्हणजे अफजल खानला कसा ठेचायचा. आपण फक्त महाराजांनी अफजल कसा मारला हे जाणून न घेता त्यामागची पूर्वतयारी जाणून घेणे खूप महत्वाचे. राजा घाबरले, राजा भेटायचं टाळतायत, राजांनी मुद्रा आणि खजिना पाठवला. हे सगळे किस्से तर जग जाहीर आहेतच, पण राजांनी आपली गुप्त शस्त्रे कशी घडवली हे जाणून घेऊया. तुमची करामत खूप पाहिली, आता जरा यांची करामत बघूया. कृष्णाजी बंकर आपल्या शस्त्रग्रास राज, ही 2 चिलखत घडवल्यात नवीन. बंकर, आमच्या तलवारींमुळे कंची बी चिलखत तिकट नसतात काय असाची. बरोबर बोलत बघा सोबत. तानाजीराव, नुसतं बोलू नका, चला या चिलखताची परीक्षा घ्या. घ्या तुम्ही राज, या सजरा आला ते चिलखत तिकडे बघू तरी असं कंच चिलखत बोलावं. मग तुम्ही सांगा कसं असतंय ते. कंच बी चिलखत जमिनी ठेवून घाव घातल्यावर ते तुटणारच किंवा. मग चिलखत चांगलं आहे हे समजणार कसं. चिलखताची परीक्षा अंगावर घालून करते. तेच तरी आता ते आणि कोण करणार हो. नाही म्हणजे असं करताना खपायचा एखादा. ते होणार नाही याचीच खात्री आम्ही बनवणार आहे. काय कृष्णाजी, तुम्हाला आहे ना तशी खात्री? तर पुरी खातर आहे माझी महाराज. हे बघा राज, हे ना हे हिकून असा हात घालायचा. हे काय राज, चला चला सीन करा, चला चला. या चिलखताची परीक्षा घ्या. आता सगळ्यात जोरदार हात कोणाचा? तानाजीराव या. महाराज चला, या बख्तराची परीक्षा घ्यायची आपल्याला. एक चांगला जोरदार वार काढा. हे असलं बापाच्या बी व्हायचं नाही. तानाजीराव, आपल्याला चिलखताची परीक्षा घ्यायची, वार काढा. तानाजीराव आहे राज. तानाजीराव, आमची आज्ञा आहे, वार काढा, नाहीतर आज्ञा मोडली हे मान्य करा. कृष्णाजी वा, काय बख्तर बनवलं. कान्होजी काका पाहिलं का?
पण राजं, ते बघा काय झालं. आमचा सह्याद्रीचा सिंह असा रडायला लागला तर आम्ही कोणाकडे पाहायचं? राज, आई भावाची आण आहे तुम्हाला. तुझ्या लाचल्या घडी करायला लावलं. अहो, आमच्या छात्या तुमच्यावरचं वार केलेलं आहे की. तुमच्यावरती वार म्हणजे लई मोठं. तानाजीराव, जेवढा भरोसा आम्हाला कृष्णाजींच्या बख्तरावर आहे तेवढाच भरोसा तुमच्या हातावरही आहे. बख्तर आम्हाला वाचवेलच, पण आमच्या तानाजीरावांचा हात आम्हाला अपाय करणार नाही हे ठाऊक होतं आम्हाला. अहो, आम्ही उगीच म्हणतो का? तानाजीरावांबरोबर असलं की किल्ल्याच्या बुरुजात सुरक्षित असल्यागत वाटतं.